या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षरा अधिपतीला कॉल करत असते, मात्र त्याचा फोन सतत बिझी लागत असतो. त्यामुळे अक्षरा काळजीत पडते आणि मग त्यानंतर ती ओंकारला कॉल करते. ती ओंकारला विचारत असते की ओंकार भाऊजी, अधिपती तुमच्यासोबत आहेत का? आणि त्यावर ओंकार म्हणतो की नाही वहिनी, मी तर आत्ताच घरी आलोय. पण काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्यावर अक्षरा म्हणते की मी बराच वेळ झाला अधिपतींना कॉल करण्याचा प्रयत्न करते, मात्र त्यांचा फोन बिझी लागतोय. त्यामुळे मला असं वाटलं की कदाचित ते तुमच्यासोबत असतील. आणि मग ते ओंकारला विचारते की अधिपतींना फॅक्टरीमध्ये काही काम होतं का? तर ओंकार सांगतो की नाही वहिनी, तो तर कधीच घरी गेला आहे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अधिपतीला मुंबईच्या क्लायंटचा कॉल येणार होता. त्यामुळे कदाचित तो त्यांच्यासोबतच बोलत असेल आणि ही गोष्ट तो अक्षराला सांगतो आणि म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, अधिपती तुम्हाला नक्की कॉल करेल. त्यावर अक्षरा हो म्हणते. मात्र दुसरीकडे अधिपती त्याचा मोबाईल टेबलवर ठेवून अक्षराच्याच कॉलची वाट बघत असतो. तर दुसरीकडे अक्षरासुद्धा अधिपतीच्याच कॉलची वाट बघत असते. ती मनाशी म्हणत असते की अधिपती, तुम्हाला माझे मिस कॉल दिसले असतील ना, मग तुम्ही मला परत कॉल का करत नाही आहात? मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग ती अधिपतीचा विचार करून रडू लागते. तितक्यात आई तिच्यासाठी दूध घेऊन त्या ठिकाणी येते, मात्र अक्षरा दूध प्यायला नकार देते. पण आई तिला म्हणते की आता तुझ्यासाठी नाही तर बाळासाठी तुला हेल्दी खावं प्यावंच लागेल, त्यामुळे तू जास्त विचार करू नको आणि हे दूध पी. मात्र अक्षरा म्हणत असते की आई, मला अधिपतींसोबत बोलायचं आहे, मी त्यांना किती वेळ झाला कॉल करते, पण त्यांचा फोन सतत बिझी लागतोय. मात्र त्यावर आई म्हणत असते की अगं, ते किती बिझी असतात माहिती आहे ना तुला, काहीतरी कामात असतील, जेव्हा ते फ्री होतील तेव्हा तुला नक्की कॉल करतील, तू काळजी करू नको, तुमचं बोलणं होईल. आणि मग ती तेथून निघून जाते. तर इकडे अधिपती अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो. कधी एकदा मास्तरीणबाईंसोबत बोलणं होतंय असं त्याला झालेलं असतं आणि तितक्यात त्याला ओंकारचा कॉल येतो. त्यामुळे अधिपती रागातच विचारतो की काय आहे ओंक्या? त्यामुळे ओंकार विचारतो की काय झालं भावा, पुन्हा तुझं आणि वहिनींचं भांडण झालं का? तर अधिपती म्हणत असतो की कशाचं भांडण? भांडण होण्यासाठी त्या इथे आमच्या समोर तर हव्यात ना. त्यावर ओंकार म्हणतो की अरे पण त्यांनी तुला कॉल केला नाही का? तर अधिपती म्हणत असतो की नाही, मी कधीपासून त्यांच्याच फोनची वाट बघतोय. तर ओंकार म्हणत असतो की अरे वहिनींनी आत्ता थोड्या वेळापूर्वी मला कॉल केला होता, त्यांनी तुझी चौकशीसुद्धा केली. आणि त्यावर अधिपती म्हणतो पण त्या असं का करतायत, त्यांनी सरळ मला कॉल करायचा ना. त्यावर ओंकार म्हणतो की अरे वहिनी म्हणत होत्या त्या बराच वेळ झाला तुला कॉल ट्राय करत होत्या, मात्र तुझा फोन बिझी लागतोय, त्यामुळे मग त्यांनी मला कॉल करून तुझी चौकशी केली. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की हे कसं शक्य आहे, फोन तर माझ्या समोरच आहे. ओंकार म्हणतो की अरे पण वहिनी तरी का खोटं बोलतील? आणि त्यावर अधिपती म्हणतो की ठीक आहे, निरोप दिल्याबद्दल धन्यवाद, मी बघतो नेमकं काय झालंय ते. आणि मग तो फोन ठेवून देतो. मात्र तो स्वतः काही अक्षराला कॉल करत नाही. दुसरीकडे अक्षरासुद्धा अधिपतीच्या कॉलची वाट बघत अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. ती म्हणत असते की अधिपती, तुम्ही का मला पुन्हा कॉल करत नाही आहात? मला तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे. आणि मग तिला अधिपतीसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवू लागतात आणि ती त्यातच हरवून जाते. दुसरीकडे दुर्गी आणि भुवनेश्वरी यांचं बोलणं सुरू असतं. त्या ठिकाणी आजीसुद्धा असते. दुर्गी भुवनेश्वरीला सांगत असते की त्या मास्तरडीचा या आत्याला कॉल आला होता आणि ती तिचा निरोप देण्यासाठी अधिपतींकडे निघाली होती. मी तिला थांबवलं, नाही तर आज हिने त्या दोघांचं बोलणं करूनच दिलं असतं. आणि ते ऐकून आजी दुर्गीला समजावत म्हणते की अगं दुर्गे, तू त्या दोघा नवरा बायकोंच्या मध्ये का पडतेस, त्यांचं बोलणं होऊ दे. मात्र त्यावेळी भुवनेश्वरी मोठ्याने ओरडूनच म्हणते की आई, तुला माझं काहीच वाटत नाही का गं? माझी बाजू घ्यायचं सोडून तू सुनबाईंची बाजू कशासाठी घेतेस? आणि त्यावर आजी तिलासुद्धा समजवण्याचा प्रयत्न करते की अगं सुनबाई खरंच मनाने खूप चांगली आहे, निर्मळ आहे, त्या पोरीच्या मनात वाईट काही नाही. मात्र दुर्गी आणि भुवनेश्वरी तिचं काही ऐकून घेतच नाही. उलट दुर्गी हसतच भुवनेश्वरीला सांगत असते की ताई, तू काही काळजी करूच नको, आता काही झालं ना तरी ती मास्तरीन कधीच अधिपतींसोबत बोलू शकणार नाही, कारण मी तिचा नंबरच ब्लॉक केलाय. आणि ते ऐकून भुवनेश्वरी सुद्धा खुश होते.
तर दुसरीकडे अक्षरा अजूनही बाहेरच बसलेली असते आणि रडत असते. तितक्यात आई त्या ठिकाणी येते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते. पण अक्षरा रडतच म्हणत असते की आई, मला अधिपतींसोबत बोलायचं आहे, ते माझ्याशी असं का वागतायत ना तेच मला कळत नाही. तर आई म्हणत असते की अगं अक्षू, तू अशी काळजी करू नको, ते नक्की तुला कॉल करतील आणि तू आजींनासुद्धा त्यांना निरोप द्यायला सांगितला आहे ना, आणि तू जेव्हा त्यांचा कॉल येईल ना तेव्हा त्यांना आधी ही आनंदाची बातमी सांग, मग बघ दुसऱ्या क्षणी ते इथे येतील. पण त्यावर अक्षरा म्हणते की नाही आई, मला त्यांना अशी फोनवर ही आनंदाची बातमी सांगायची नाही आहे. मी एक काम करते, उद्या शाळा सुटल्यावर सरळ फॅक्टरीमध्ये जाते आणि मग तिथेच त्यांना हे सगळं सांगते. ते ऐकून आईसुद्धा खुश होत म्हणते की ठीक आहे, पण त्याआधी तुला घरी कोणाला काही सांगायचं आहे का? मात्र अक्षरा म्हणते की नाही आई, सगळ्यात आधी ही आनंदाची बातमी मला अधिपतींनाच सांगायची. आणि मग ती उद्याचा विचार करत झोपायला जाते. दुसरीकडे दुर्गेचं बोलणं ऐकून भुवी तर खूपच खुश होते. मात्र आजी दुर्गीवर खूप चिडते. ती म्हणत असते की दुर्गे, तुला अशा काड्या करायला कोणी सांगितलं? तर हे सगळं अधिपतीला कळलं ना तर तो तुझ्यावर खूप चिडेल. अगं, त्या दोघा नवरा बायकोंच्या मध्ये तू का पडतेस? तुला काय घेणं देणं आहे? मात्र दुर्गी काही ऐकायला तयारच नसते. तर आजी भुवनेश्वरीला म्हणत असते की अगं भुवे, तू तरी तिला समजाव. मात्र भुवनेश्वरी दुर्गीचीच बाजू घेत म्हणते की तिने जे काही केलं ते आमच्यासाठी केलं आणि आता तू सुद्धा ठरव, तुला नेमकं कोणाच्या बाजूने बोलायचं ते. दोन दगडांवर पाय ठेवून उभी राहू नको. आणि ते ऐकून आजी म्हणतात की नक्की काय म्हणायचं आहे तुला? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणत असते की आता तुला ठरवायलाच हवं, तुला तुझ्या मुलीची बाजू घ्यायची आहे की माझ्या शत्रूची? आणि ते ऐकून आजी म्हणते की अगं कोण शत्रू? सुनबाई काय तुझी शत्रू आहे का? आणि त्यावर भुवनेश्वरी रागातच म्हणते की त्या आमच्या शत्रूच आहेत, कारण त्यांनी आमचं लग्न मोडलं. एक वेळ आम्ही इतर कोणतीही चूक त्यांची माफ केली असती, मात्र त्यांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आमचा संसार सुरू होण्याआधीच मोडला आणि यासाठी आम्ही कधीच त्यांना माफ करणार नाही. तर दुसरीकडे अधिपती झोपण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला झोप काही येत नसते. त्याचं सतत लक्ष मोबाईलकडेच असतं. तर इकडे अक्षरा पण झोपण्याच्या ऐवजी मोबाईलकडेच बघत बसलेली असते. अधिपती आपल्याला कधी कॉल करतो याची ती वाट बघत असते. तर इकडे अधिपतीसुद्धा मास्तरीणबाई अजून का कॉल करत नाही आहे याची वाट बघत असतो. आणि मग एका क्षणासाठी त्याला असं वाटतं की आपण स्वतः त्यांना कॉल करावा. मात्र मग तो असं म्हणतो की मास्तरीणबाईच म्हणतात ना की माणसाने संयम ठेवावा, मग मीच सतत कशाला त्यांना कॉल करायचा? जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्या करतील कॉल. तर दुसरीकडे अक्षरासुद्धा अधिपतीच्याच कॉलची वाट बघत बसलेली असते. आणि मग त्यानंतर अक्षरा आणि अधिपती ती डायरी हातात घेतात ज्याबद्दल त्यांनी त्यांचे अनुभव लिहिलेले असतात. आणि मग ते दोघेजण एकमेकांची डायरी वाचायचं ठरवतात. तर इकडे आजी भुवनेश्वरीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण भुवी काही ऐकून घेत नाही. उलट ती आजींना असं म्हणत असते की जर कोणी आम्हाला माया लावली तर आम्ही सुद्धा त्याला मायाच लावतो, कोणी आम्हाला पैसे दिले तर आम्ही त्याला पैसे देतो, कोणी आम्हाला रक्त दिलं तर आम्ही सुद्धा त्याला रक्तच देतो. आणि इथे तर त्या सुनबाईंनी आमचं लग्न मोडले, त्यामुळे आता आम्ही जोपर्यंत त्यांचं लग्न मोडत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. आणि तिचं असं बोलणं ऐकून आजी मात्र काळजीत पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.